नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज हा दिवस तुमच्यासाठी खूप आनंदाचा आहे। लाडक्या बहिणींसाठी आज आनंदाचा दिवस म्हणजे लाडक्या बहिणींना पैसे जमा झाले। लाडकी बहीण योजनेचे पैसे आज जमा झालेले आहे। आजपासून सुरुवात झालेली आहे। तुम्ही इथे मेसेज सुद्धा पाहू शकता की लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले, मेसेज आलेला आहे। आज या तारखेला बघा, तारीख सुद्धा आहे 11/9/2025 म्हणजे आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आज 12 जिल्ह्यांमध्ये पैसे पाठवले आहे आणि सर्वात जास्त आनंदाची बातमी म्हणजे तुम्ही इथे पाहू शकता, लाडक्या बहिणींना 3000 रुपये आलेले आहे, म्हणजे डबल हप्ता वाटप झालेला आहे। लाडक्या बहिणींना डबल हप्त्याचे पैसे आलेले आहे। ऑगस्ट महिन्याचे आणि सप्टेंबर महिन्याचे 2 महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथदादा शिंदे यांनी जी घोषणा केली होती की लाडक्या बहिणींना आम्ही 2 हप्त्याचे पैसे एकत्र जमा करू, ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे 1500 रुपये, दोघं मिळून तुम्हाला 3000 रुपये तुमच्या बँक अकाउंट मध्ये आम्ही जमा करणार, त्यांचं वचन पूर्ण केलेले आहे आणि त्यांनी डेबिटचा बटन दाबून आजपासून याची सुरुवात झालेली आहे। तुम्हाला देखील मेसेज आला असेल, मेसेज मध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय की याचा अशा पद्धतीने तुम्हाला मेसेज दिसतोय की लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले। आज तारीख 11/9/2025 आजपासून सुरुवात झालेली आहे। उद्या 12 तारखेला आणि 13 तारखेला 3 दिवसापर्यंत तुमच्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। आज कोणकोणत्या 12 जिल्ह्यात वाटप झाले मी याची यादी तुम्हाला सांगणार आहे। जर तुम्ही अजून तुम्हाला पैसे आले नसतील आणि तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे। आता सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे या 12 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल, आता तुम्हाला जी नावं सांगतो आणि जर तुम्हाला मेसेज आला नसेल तर तुम्ही तात्काळ तुमच्या अंगणवाडीच्या सेविकांकडे जायचं आहे आणि तिथं अपात्र बहिणींची यादी आलेली आहे, ती यादी चेक करायची। जर तुमचं नाव अपात्र बहिणींच्या यादीमध्ये आलं असेल तर तात्काळ तुम्ही तुमच्या तहसीलमध्ये जाऊन किंवा तुम्ही तहसीलमध्ये जाऊन ते एक अर्ज तुम्हाला करावा लागेल। अर्ज करूनच तुम्हाला लाभ दिला जाईल, अन्यथा लाभ दिला जाणार नाही। काय आहे माहिती, सर्व माहिती तुम्हाला सांगतो, पण तुम्ही 2 दिवस वाट पाहू शकता। पूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये एकदाच कधी पैसे वाटप झाले तर तुम्ही समजून घ्यायचं तुमचं नाव अपात्र बहिणींच्या यादीमध्ये आलं असेल। तर त्यासाठी तुम्हाला सांगतो, अवघ्या 1 तासापूर्वीच हा मेसेज आलेला आहे। तुम्हाला सांगतो 1 तासापूर्वी हा मेसेज आलेला आहे। या मेसेजच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देत आहो की लाडक्या बहिणींना, बऱ्याच बहिणींना पैसे आलेले आहे। आणि यासोबतच तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगतो की बऱ्याच बहिणींना फक्त 1500 रुपयाचा मेसेज आलेला आहे। इथं 1500 रुपयाचा मेसेज जो तुम्हाला पाहायला मिळतोय तर 1 हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत। तर तुम्ही घाबरायचे अजिबात नाही, तुम्हाला 2 मेसेज येतील। पहिला ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये जमा झालेले आहे, त्यानंतर दुसरा जो मेसेज येणार आहे तो सप्टेंबर महिन्याचा असणार आहे। दोघं मिळून तुम्हाला 3000 रुपये येतील। तर काही बहिणींना डायरेक्ट 3000 रुपयाचा मेसेज, जसं की तुम्ही इथं पाहता 3000 रुपयाचा डायरेक्ट मेसेज येतोय। 2 महिन्याचे पैसे तुम्हाला याच महिन्यापासून देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे, काळजी करायची काही गरज नाही। आता सर्वात महत्त्वाचं, राज्य शासनाने जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय कशा पद्धतीने आहे, 3 टप्प्यामध्ये पैसे वाटप होत आहे। अवघ्या 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप झालेले आहे। तर उद्या 12 जिल्ह्यांमध्ये दुसरा टप्पा आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये पूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील आणि याची एक चौकशी सुद्धा झालेली आहे। आता बऱ्याच बहिणींना मेसेज येत नाही, पण तुम्ही डायरेक्ट बँकेत जाऊन चेक करू शकता। आता बऱ्याच महिलांना मेसेज आलेले नाही, त्यांच्या अकाउंटला पैसे जमा झालेले आहे। आता मेसेज न येण्याचं कारण म्हणजे तुमचं मोबाईल नंबर तुमचा आधार कार्डशी लिंक नसेल म्हणून तुम्हाला मेसेज येत नसेल। आणि जर आतापर्यंत तुम्हाला मेसेज येत असेल, 13 हप्त्याचे पैसे जमा झालेले आहे, मागील हप्त्याचा जर तुम्हाला मेसेज येत असेल, आता जर मेसेज येत नसेल तर तुम्ही बँकेत जाऊन एकदा तुमची खात्री करून घेणं गरजेचं आहे। तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर बरोबर आहे की नाही ते एकदा खात्री करून घेणं गरजेचं आहे। एकदा तुमचं काय खात्री झालं की तुम्हाला सुद्धा मेसेज यायला सुरुवात होणार आहे। आता महत्त्वाची माहिती सांगतो की बऱ्याच महिलांना अजून मेसेज आलेला नाही तर ते घाबरत आहात। तुम्ही घाबरायचं काही गरज नाही। तुम्हाला 12 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला पैसे जमा होतील। अवघ्या 2-3 तासानंतर सुद्धा तुम्हाला पैसे येतील, कारण एकदा कधी डेबिटचा बटन दाबला, कोणाला या टायमाला पैसे मिळतील, कोणाला 1 तासानंतर, कोणाला 2 तासानंतर पैसे येतात। घाबरायची काही गरज नाही। आता तुम्हाला सांगतो आज सर्वात अगोदर कोणकोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहे। ऑगस्ट महिन्याचे आणि सप्टेंबर महिन्याचे, दोघं महिन्याचे 3000 रुपये कोणाला जमा झाले असतील आणि ज्यांना फक्त एकच मेसेज आला असेल त्यांनी थोडं वाट पाहू शकता, तुम्हाला देखील पैसे येणार आहे। आता कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे आलेले आहे, हे जो मेसेज तुम्हाला दिसतोय हा स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये आहे। बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया SBI इथं लिहिलेलं आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये पैसे येत आहे, तुमचं जर अकाउंट स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये असेल तुम्हाला देखील मेसेज आला असेल। दुसरा आहे महिंद्रा बँक, बघा कोटक महिंद्रा बँक मध्ये जरी तुमचं खातं असेल तरी सुद्धा तुम्हाला पैसे येत आहे। त्यानंतर मध्यवर्ती सहकारी बँक जे आहे त्यामध्ये जरी खातं असेल तरी सुद्धा तुम्हाला पैसे येत आहे। त्यानंतर ICICI बँक, कॅनडा बँक, बघा लक्षपूर्वक आहे का, कॅनडा बँक। त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र बँक, महाराष्ट्र बँक मध्ये जरी खातं असेल तरी सुद्धा तुम्हाला पैसे येत आहे। त्यानंतर ICICI बँक, HDFC बँक। आता सर्वात महत्वाचं म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक, बघा पोस्टात जरी खातं असेल तरी सुद्धा तुम्हाला पैसे येत आहे। कॅनरा बँक मध्ये येत आहे, या HDFC बँक असेल त्यामध्ये सुद्धा तुम्हाला पैसे येत आहे। पोस्ट खातेवाल्यांसाठी सुद्धा आता आनंदाची बातमी आहे, तुम्हाला देखील मेसेज आला असेल। स्टेट बँक मध्ये तो येतो जे तुम्ही इथं स्क्रीनवरती पाहू शकता। आता महत्वाची माहिती म्हणजे लाडक्या बहिणींना आता कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले, जिल्ह्यांची नावं आपण पाहूया। त्यानंतर तुम्हाला सांगतो लाडकी बहीण योजनेसाठी ज्यांना फक्त एक मेसेज आला असेल त्यांनी काय करायचं, आणि ज्यांना अजून एकही मेसेज आला नसेल तर तुम्ही थोडी वाट पाहू शकता। आज कोणकोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झाले, जिल्ह्यांची नावं सांगतो। बघा विभागावाईज पैसे वाटप होत आहे, तर यामध्ये पहिला जो विभाग आहे तो आपल्या या पद्धतीने आहे, बघा नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, त्यानंतर नागपूरमध्ये सुद्धा आज पैसे आलेले आहेत, चंद्रपूरमध्ये पैसे आलेले आहे, मुंबई शहरमध्ये आणि मुंबई उपनगर दोघांमध्ये पैसे आलेले आहे, रत्नागिरीमध्ये आलेले आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आलेले आहे, संभाजीनगरमध्ये आलेले आहे आणि शेवटचा जिल्हा असणार आहे लातूर। बघा या 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे आलेले आहे। या 12 जिल्ह्यांपैकी तुम्ही राहत असाल तुम्हाला पैसे आले असतील, तुम्ही नेमकं कोणत्या जिल्ह्यात राहता तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। आता उर्वरित जे जिल्हे असणार आहे त्या जिल्ह्यांपैकी मी तुम्हाला सांगतो, मागील जिल्ह्यांपैकी आता या 12 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तुम्हाला जर एकच मेसेज आला असेल तर तुम्ही थोडी प्रतीक्षा करू शकता। आजपासून याची सुरुवात झालेली आहे, 2-3 दिवसानंतर तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होतील, काळजी करायची काही गरज नाही। आता ज्या बहिणींना मागील 2 हप्त्याचे पैसे आले नाही, 3 हप्त्याचे पैसे आले नाही, त्या अंगणवाडीच्या सेविकांकडे एकदा जाऊन खात्री करून घेणं गरजेचं आहे की तुम्हाला अंगणवाडीच्या सेविकांना एक यादी देण्यात आलेली आहे, त्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्ही कदाचित या योजनेपासून अपात्र ठरू शकता, आणि जर चुकून तुम्ही अपात्र झाले असाल तर तुम्ही त्याला अर्ज करू शकता। जिल्हा कार्यालयाकडे जाऊन तुम्ही अर्ज करू शकता किंवा तहसील कार्यालयात जाऊन सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता की आम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र झालो आहोत, चुकून आम्हाला अपात्र केलेले आहे म्हणून आम्हाला परत पात्रता द्यावी, असं तुम्ही अर्ज करायचा आणि तुमचं जे डॉक्युमेंट असेल ते झेरॉक्स वगैरे तुम्ही जोडून तो अर्ज करू शकता। याची चेकिंग होईल, चेकिंग झाल्यानंतर तुमची चौकशी होईल, चौकशी झाल्यानंतर त्यांना समजलं की तुम्ही पात्र आहात तर तुम्हाला परत तुमचा लाभ देण्यात जाणार आहे। यामध्ये एवढंच प्रोसेस आहे, फक्त तुम्हाला वाट पाहावं लागेल। आता महत्वाची बातमी म्हणजे आता 2 हप्त्याचे पैसे जे जमा झालेले आहे या 12 जिल्ह्यांपैकी आलेले आहे। आता ज्या बहिणींना अजून फक्त एकच मेसेज आला असेल आणि ज्या बहिणींना अजून एकही मेसेज आला नसेल तर काळजी करू नका, तुम्हाला अवघ्या रात्री उशिरा होईपर्यंत सुद्धा तुमच्या खात्यात पैसे जमा होतील, काळजी करायची काही गरज नाही। याचं वाटप झालेलं आहे आणि उर्वरित 24 जिल्ह्यांमध्ये जे पैसे वाटप होणार आहे उद्या परवा 2 दिवसामध्ये सर्व महाराष्ट्रामध्ये पैसे वाटप कंप्लीट होणार आहे। तुम्हाला पैसे आले की नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, कोणत्या जिल्ह्यात तुम्ही राहता ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा, किती पैसे आले, 1500 रुपयाचा मेसेज आला का 3000 रुपयाचा मेसेज आला ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा। ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे शेअर करा। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।